पुणे जिल्हा ग्रामीण कमिटी नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष लहू अण्णा निवंगणे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला। काँग्रेस भवन येथे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पवार, निखिल कविश्वर, आकाश मोरे, संभाराजे जगताप, साहेबराव फडतरे, वीर धवल गाडे, वैभव बुरुंगुले, प्रदीप मेहकरे, संकेत गौरी यांच्यासह काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी झालेल्या बैठकीत आगामी काळातील काँग्रेस पक्षाची भूमिका, संघटनात्मक बांधणी, जिल्ह्यातील राजकीय राजनीती तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली। या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत लहू निवंगणे म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, याबद्दल त्यांचे आभार मानतो। जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात सद्यस्थितीत काँग्रेसला कोणी मोठा नेता नसला किंवा पक्षाची ताकद थोडी कमी असली तरी सर्वसामान्य कार्यकर्ता काँग्रेस सोबत कायम आहे। शिवराज मोरे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या संघटनेत कार्यकर्ता ते वरिष्ठ पदाधिकारी म्हणून निवंगणे यांनी उत्तम कार्य केले आहे। सामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली असून पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी त्यांची निवड उपयुक्त ठरेल। आज लहू अण्णांची पुणे ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेली आहे। प्रथमतः महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने अण्णांना मनपूर्वक शुभेच्छा। अण्णांनी युवक काँग्रेस पासून सातत्याने ते काम करत बारामती लोकसभेचा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। पुणे जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि आज ते अध्यक्ष म्हणून काम करत आहेत। खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून संघटनेमध्ये कार्यकर्ता काम करत असतो आणि आज खऱ्या अर्थाने संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला आहे। याचा आनंद सगळ्या काँग्रेस जणांना आहे। अण्णांच्याकडून सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रचंड अपेक्षा आहेत, आशा आहेत आणि ते सातत्याने संघटनेमध्ये काम केल्यामुळे ते सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करतील। काँग्रेस पक्षाचा झेंडा या जिल्ह्यातील प्रत्येक संस्थेवरती कसा फडकवला जाईल त्यासाठी काम करतील आणि काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला पुणे जिल्हा हे भविष्य काळामध्ये अण्णांच्या माध्यमातून होईल एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा आहेत। खरं तर आज मनस्वी मला आनंद असा होतोय की मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज जिल्ह्याच्या अध्यक्षपदावरती माझ्या काँग्रेस पक्षाने माझे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खडगे साहेब असतील, विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी असतील, सोनियाजी गांधी असतील, आमचे प्रदेशचे धडाडीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, यांनी तर खरं माझ्यावरती एका सर्वसामान्य कुटुंबातील एका कार्यकर्त्यावरती आज जिल्ह्याची जबाबदारी देऊन हे जनतेला दाखवून दिले किंवा त्यांना दाखवून दिले की काँग्रेसमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा न्याय मिळतो आणि जो पक्षामध्ये निष्ठेने काम करतो त्याला 100% पक्ष हा आमचा विचार करतो, यावरून हे सिद्ध होतं। आता मला जर तुम्ही विचारताल की काँग्रेस पक्षाचं वाटचाल पुढची कशी असेल, तर आज पुणे जिल्हा तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की पुणे जिल्हा हा मगाशी आमचे नेते शिवराजदादा मोरेंनी सांगितलं की पुणे जिल्ह्यामध्ये सर्व दिग्गज मंडळी या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत। आम्ही मान्य करतो की आमचा पुणे जिल्हा काँग्रेसच्या बाबतीमध्ये थोडासा पिछाडीवरती आहे आणि आमच्याबरोबर कुणीही मोठा नेता नाही, पण या ठिकाणी तुम्ही आता पाहिलं असेल की हा सर्वसामान्य कार्यकर्ता हा काँग्रेसच्या बरोबर कायम आहे आणि त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जीवावरती मी आज तुम्हाला एवढंच सांगेल की आमच्या संतांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी, त्या ओवीचा अर्थ असा होतो की हळूहळू डाळे डाळे केतुलेली एक वेळेतून मार्गाच्यानी वेळे निश्चित ढाके, या माऊलींच्या ज्ञानेश्वरींच्या ओवीप्रमाणे आमची काँग्रेस जरी सर्वात लहान असेल पुणे जिल्ह्यामध्ये तरी 2029 पर्यंत ती हळूहळू सांगितल्या त्या ओवीच्या प्रमाणे निश्चित मार्गावरती त्या पोहोचणार आहोत। आम्ही 2029ला राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी माझे कार्यकर्ते आणि मी स्वतः आमच्या जीवाचं रान करून 2029 हे काँग्रेस पक्षाचं असेल आणि देशाच्या सर्वोच्च पदावरती आमचे नेते आदरणीय राहुल गांधी यांना बसवण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करणार।